नक्कीच जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्राच्या पहिल्या फेरीची अंतिम लढत आणि अंतिम लढतीची पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूला संघ जयदुर्गा सुरई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय घरचा संघ, अर्थातच वैभव दादा भोईर पुरस्कृत जानकी इंटरप्राइजेस पिंपळघर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुहास आणि नॉन स्ट्राइक एंडला किरण. बॉलिंग ट्रॅक वरती मोहित. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल. आता दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. सुहास आणि किरणला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुहास सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग एंडला. मोहितला पण पाहता. P1च्या पहिल्या षटकामध्ये मोहितनं पहिला बॉल हाताळला. व्हाईट. पहिला बॉल या वेळेला गुडलेन स्पॉट वरती हा बॉल जाऊन आधळला. टप्पा पडल्यानंतर हलकासा टेकअप झाला आणि त्याच दिशेत थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल वाईट जरूर आला, पण त्यानंतर मोहितनं केलेलं हे कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे, एका हिमतीचे हे दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल पुढे सरसावलाय. फुटवरचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटची टॉपेज होती. शॉट कव्हर पॉइंटला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघता बघता इथे फक्त आणि फक्त स्ट्राइक रोटेट सध्याच्या घडीला केली जाते सुहास आणि किरणच्या दरम्यान. सुहासने खऱ्या एका धावेने आपलं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलंय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन, लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग थोडीशी चेंज करत असताना फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव. एक डीप मिड विकेटला सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर एक लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतो. आउट मध्ये मिड ऑन मिड ऑफ शॉट कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट स्क्वेअर लेग. पुढे आलाय आणि पुढेच मारलाय. इनफिल्डच्या वरून उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर किरणच्या बॅट मधून येणारा हा पहिला आक्रमणी चौकार. थँक्यू. पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये किरणच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, पण बॅटची हलकीशी एज घेत असताना एज अँड टेकन. धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. तब्बल पहिला किरणच्या खेळीचा झालाय अंत. चौकाराचा क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दिला विकेटनं. गोलंदाज मोहितनं, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. किरण इज गॉन. कल्लन भेवंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान. माझी आई मौले गावदेवी मौले, माझी आई मौले सांगू आई मौले. पहिला गडी सध्याच्या गडीला गमावला, तर म्हणजेच बॅटिंग करत असताना जानकी इंटरप्राइजेस पिंपळघर हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या टीमची सुरुवात भरपूर चांगली झाली होती, पण त्यानंतर ब्रेक थ्रो दिलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मोहितनं. अक्षय सध्याच्या गडीला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. तब्बल तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये सज्ज. स्टील 2 टू गो. पाचवा बॉल. बॉल हवे मध्ये. मिडॉनचा फिल्डर डाऊन द बॉल आणि अखेर झाला कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि अखेर स्ट्रायकिंग एंडला डेंजर एंडला थ्रो फेकी. बघता बघता धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला सुहासच्या स्वरूपात. आता बल दुसरा.
भेवंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान थान मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान भेवंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान थान मांडीला गोठाटान आई बैसली पिंपल घरान. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये केवल पाटीलला आपण पाहतोय. केवल तयार. ओहो अंतिम बॉल या वेळेला प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर येस 2 धाव्यांची पॅनल्टी जयदुर्गा सुरई बी या टीमला दिली गेली आहे. येस 7 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस होत्या, त्यामध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या गेल्या, म्हणजे आता पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात तर तब्बल 9. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश सध्याच्या कडील अक्षयच्या अगेन्स्ट. भिजला कळस सोन्याचा तीन धक्के मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत लागलेत, ते म्हणजे बॅटिंग करत असताना जानकी इंटरप्राइजेस पिंपळघर या टीमला. पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये विकेट संपादित केली, ते म्हणजे गोलंदाज विघ्नेशनं. रोहनदा मैदानाच्या आतमध्ये या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवला फटका, अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय पळतोय, अखेर दूरवरचा अंतर तारा चेस केलाय आणि बघता बघता 2 धावा आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये वाचवल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रोनक वझेला आपण पाहिला, चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये रोनकची आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह त्याला केल्या आणि अखेर बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट जरूर केल्या गेल्या, ते म्हणजे रोहनदा आणि केवल यांच्या माध्यमातून धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लामान ऑन बोर्ड 1.2 चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 4 षटकांची मॅच, 2.4 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये विघ्नेशला आपण पाहतोय. रोहनदास सध्याच्या घडीला जे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यात. यावेळेस देखील शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला आले, यावेळेस स्लाइस केलाय, डीप कव्हर रिजन मध्ये फिल्डर एक कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये चांगली थ्रोपैकी कलेक्शन देखील तितकं चांगलं. दुसऱ्या धाव्याचं मानस जरूर होतं बॅटर केवल आणि रोहनदाचं, पण धाडस नव्हतं, त्यामुळे धाव मिळेल फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. फिल्डिंगचा जर विचार करायला गेला तर सर्कलच्या बाहेर 5 आपल्याला पाहायला मिळतात. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल ओव्हर लेनचा बॉल स्विच करायचा प्रयत्न, दुधारी ती तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवायची होती बॅटर केवलला, पण बॅट आणि बॉलचा
संपर्क नाही असो. आताचा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट. जी सुरुवात खऱ्या अर्थानं हवी होती बॅटिंग करत असताना जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर या टीमला, ती सुरुवात सध्याच्या घडीला मिळत नाहीये. कारण एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे पिंपळगर टीमचा. फुल टॉस होता केवल साठी. बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचत नाहीये. बॉल चालला नो मॅच लँड मध्ये. एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलं मिड विकेटच्या फिल्डरनं चिताच्या वेगानं. बॉल पर्यंत पोहोचला त्यांना बॉलला कॅरी केलं. बॉलची थ्रो वेगी केली. तोपर्यंत एक धाव एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एक धाव एकवटली गेली. प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही, प्रॉपर मिडलिंग बॅटची झालेलं नाही. बॅटला जणू काय ड्रिल करून दाखवतो बॅटर केवल. 13 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. रोहनदाला आपण पाहता ज्यानं आतापर्यंत 3 धावा आपल्या संघासाठी बनवलात. रोहनदासाठी हा बॉल या वेळेला सन्मान दिलाय. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर प्रचंड वेगानं चेंडू पर्यंत पोहोचला. आउटफील्डचा जर विचार करायला गेला ना या मैदानाचा तर आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बघता बघता एंड ऑफ द सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 चा वाजवी केले ते कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस द फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्यात. तर तब्बल 14 अंकावरती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. 7 नंतर पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या. 9 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस होत्या. या षटकामध्ये अवघ्या विघ्नेशनं धावा खर्च केल्या 5 आणि एक विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये संपादित केले. वॉट अ पर्टिक्युलर अँड अमेझिंग बॉलिंग बाय विघ्नेश. ओव्हर नंबर 2 चा खेळ ते कंप्लीट झालाय. द फलक जाऊन पोहोचला 3 गड्यांच्या नुकसानात 14 अंकावरती. सध्या थोडीशी खडतर सुरुवात आपल्याला जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर या टीमची आपल्याला पाहायला मिळाले. पण आता टॉप गिअर वरती त्यांना बॅटिंग करावी लागेल. आता आक्रमकतेचं रूप सध्याच्या घडीला धारण करावं लागेल पिंपळगर टीमच्या या 2 बॅटरला, रोहनदा आणि केवलला. बॉलिंग ट्रॅक वरती बर्थडे बॉय अर्थातच ज्याचा आज वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा असा अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल समोर खेळला व्ही मध्ये. वाडिश लॉंगॉनला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अॅक्युरेट थ्रो की सध्याच्या घडीला फिल्डरची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक फक्त आणि फक्त रोटेट केली आहे. केवलला आता सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आणलं गेलंय. केवलचा जर विचार करायला गेला तर त्याच्या बॅटमधून हवी तशी बॅटिंग होत नाहीये. या वेळेला शफल झाला, जागा बनवली, ऑन साइडला पूल केला आणि पूल ठरला सक्सेसफुल. ब्युटिफुल बॉल चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल पाटीलच्या विरोधात हा हल्ला आणि आता बोलतोय फलंदाज केवलचा बल्ला. 6 धावा षटका. येस जलपरी डॉली पाटील यांचे वडील अर्थातच देवदाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. देवदाजी पाटील साहेब या पण. अतुल पाटीलच्या विरोधात हा हल्ला आणि आता बोलतोय अखेर बॅटर केवलचा बल्ला. त्यांना आक्रमणाला सुरुवात केली, संघर्षाला त्यांना सुरुवात केली. षटकार त्याच्या बॅट मधून आला. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. जानकुआई चषक 2025 चा तरार आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं नीट नेटका आणि हे प्रामाणिक आपल्याला आयोजन पाहायला मिळतं, नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर चांगली स्पर्धा सध्याच्या घडीला रंगत असताना जानकुआई क्रिकेट क्लब पिंपळगर त्याचबरोबरीने ग्रामस्थ मंडळ पिंपळगर यांच्या माध्यमातून इतकी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. एकवीस धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागला गेला. तिसरा षटक
तिसरा बॉल केवलच्या आगे अतुल. यावेळेस देखील अंडर बॉक्स मध्ये फटक्याला टॅप करायचा प्रयत्न ड्राइव्ह केला होता डीप कव्हरला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये. अखेर एकच धाव षटकारानंतर आलेली ही सिंगल मैदानाच्या आतमध्ये आता कितपत महत्वपूर्ण ठरते हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. कारण त्यांच्या अगेन जर विचार करायला गेला ना तर जयदुर्गा सुरई बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या टीमकडे बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे तो संघ मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला क्या बात आहे, घोपडी सारखी बॅट फिरवली, हुक केलं आणि आपल्या संघाला 6 धावा बुक केल्या रोहनदाच्या बॅट मधून. मागचं सिक्सर. रिप्ला ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेगाचं प्रत्युत्तर दिलं वेगानं रोहनदानं. हा दमदार षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. 28 ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. पुढचा बॉल समोर या वेळेला मिडॉनला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चुकी घडत असताना एक कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 झाले तिथे कंप्लीट. 2 धाव्यांचा कॉल सध्याच्या घडीला दिला गेला होता रोहनदा आणि केवल यांच्या दरम्यान. बघता बघता चित्याच्या वेगानं आणि हरणाईच्या चपळाईनं 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्यात. संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 30 अंकावरती आणि आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 6 बॉल फेस केल्यात रोहनदानं आणि तब्बल 13 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिलाय रोहनदानं. सध्याच्या घडीला हवी तशी बॅटिंग आपल्याला रोहनदाची पाहायला मिळते. पुढचा बॉल आणि पिंपळगर संघ म्हटलं तर नवतरुणला भरपूर संधी दिली जाते या टीमच्या माध्यमातून आणि आता नवतरुण खेळाडू रोहनदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय आणि अखेर खेचलाय आणि ठेचलाय. बॉल चालला एक टप्पा घेत थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनदाच्या बॅट मधून येणारा आणखीन एक तडक्केबंद चौकार. थँक यू. $34 on board. येस हे अंतिम षटक आहे डेथ ओव्हर आणि अंतिम षटकामध्ये चौतीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 3 गडी आतापर्यंत गमावलात. जर स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला ना तर पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस अवघ्या आपण 14 धावा पाहिल्या होत्या. तदनंतर हे 20 धाव्यांचा महागडा षटक बड्डे बॉयचा अतुल पाटीलचा आपल्याला पाहायला मिळालं. आज बड्डेचा महागडा गिफ्ट मैदानाच्या आतमध्ये दिलाय बॅट्समन रोहनदा आणि केवलनं 20 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. आता 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. अंतिम षटक आहे डेथ ओव्हर आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा किती म्हणतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्यांच्या खऱ्या अर्थानं मालकीतून हा संघ बांधला गेला आणि या स्पर्धेचे देखील पुरस्कर्ते आहेत मुख्य दमदार शिल्पकार आहेत अर्थातच वैभव दादा भोईर. हे देखील या मागचा खऱ्या अर्थानं आनंद लुटत असताना आवेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती डेथ ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये आवेशच्या अगेन्स्ट केवल ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आपण जरूर पाहिला आहे तो केवल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एजला. 4थं षटक 4थ्या षटकाचा पहिला बॉल आवेशच्या विरोधात केवल. पहिला बॉल यावेळेला शॉट ऑफ लेंथ होता इनफिल्डच्या वरून स्लाइस केलाय स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये भाग मिल्का भाग. फिल्डर आणि बॉल मध्ये लागलेली शर्यत अखेर फिल्डरने ही शर्यत जिंकली. 1 कंप्लीट दुसरीचा कॉल 2 कंप्लीट तिसरीचा कॉल आणि आता बघता बघता मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 धावा इथे सहजरित्या केल्या गेल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट
गुड कॉलिंग अल्सो. चांगलं आय कॉन्टॅक्ट दोन बॅटरच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये होत असताना. अठ्ठावीस धाव्यांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बिल्टअप केली आहे, ती म्हणजे रोहनदा आणि केवल यांनी. चांगली बॅटिंग या दोन बॅटरच्या दरम्यान सध्याच्या घडीला होत असताना रोहनदा पुन्हा एकदा तयार. समोर आलाय आणि समोरच ठोकलाय. वेगाचं प्रत्युत्तर दिलंय वेगानं. गोलंदाजानं हाताळल्या अग्नीच्या ज्वाला, त्याच्यावरती चढवला बॅटर रोहनदानं. हा तोफे चागवला. And handsome, marks you. Big along with big hit sixer. तेवीस धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांना आतापर्यंत दिलंय मैदानाच्या आतमध्ये. नाव त्याचं रोहनदा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान वामनजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झाला, त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वामनजी पाटील साहेब या, पण वेलकम आहे. का बॅटिंग करता आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये रोहनदा? भरपूर चांगली बॅटिंग, अनस्टॉपेबल बॅटिंग. या हवाला टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स घेतला, अतिरिक्त उसळी घेतली, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. वन बाउन्सचा कॉल देखील दिला जातोय आमच्या ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. 44 ऑन बोर्ड, डबल 4, 44 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागला गेला. 3 गड्यांच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जानकी इंटरप्राइजेस पिंपळगड या टीमच्या आतापर्यंत 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. आवेशनं पदत आले तर थोडंसं चुकलं. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 क्रमांक पहिला मधील अंतिम षटक सुरू आहे. डेथ ओव्हरचा हा तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये रोहनदाच्या अगेन्स्ट. तिसरा बॉल, टप्पा पडला, टेकअप झाला, एक्स्ट्रा सडनली बाउन्स घेतला आणि थेट जाऊन विझवलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आताचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. सध्याच्या घडीला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे, ते म्हणजे गोलंदाज आवेशच्या माध्यमातून, ज्यानं आतापर्यंत रोहनदासाठी या बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय, पण बॉल चालाय नो मॅच लँड मध्ये. पहिल्या टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय, थ्रोवेकी करेल तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 धावा सहजरित्या केल्या जात आहेत कंप्लीट. आणि अखेर धावफलक मैदानाच्या आतमध्ये 46 अंकावरती. स्टील 2 to go. 2 बॉलचा खेळ शिल्लक, 17 क्रमांक पहिला मधील पूर्वार्धाचा खेळ आपण पाहताय. पिंपळगड संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न पिंपळगड टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे अंतिम 2 बॉल, बॅट्समन तयार. रोहनदा व्ही मध्ये खेळला, लॉंग ऑफला फिल्डर आणि अखेर कॅच कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागलाय 46 अंकावरती तब्बल 14. रोहनदा इज गॉन. क्रिश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. क्रमांक पहिलाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागला गेलात 48 आणि 49 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय, ते म्हणजे जयदुर्गा सुरेबी या टीमच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे
या 49 धावा बनवल्या जातील जयदुर्गा सुरे बी या टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 49 धावा रोखल्या जातील जानकी इंटरप्राइजेस पिंपळगर या टीमच्या माध्यमातून याचं उत्तर आपल्याला उत्तरार्धामध्ये जरूर पाहायला मिळेल. देऊयात डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. यस ठोक डीजे. मंगळवाराचे दिसाला भरते पिंपल घर या गावाला पाण्या पावसाच्या या महिन्याला आले तुझे भेटीला. बनवल्या जातील जयदुर्गा सुरे बी टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे 49 धावा रोखल्या जातील त्या म्हणजेच जानकी इंटरप्राइजेस पिंपळगर या टीमच्या माध्यमातून याचं उत्तर देखील आपल्याला उत्तरार्धामध्ये जरूर पाहायला मिळेल. यस कालचा दिवस गाजवला. यस ए गटामधून सुमित कुमार केवणी दिवे या टीमनं आणि आजच्या दिवसामध्ये जो संघ टॉप 4 मध्ये इंटर होईल या दोन टीमची आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सेमीफायनल नंबर 1 ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच कालचा दिवस सुमित कुमार केवणी दिवे आणि आजचा क्वालिफायर संघ या दोन टीमच्या दरम्यान सेमीफायनल नंबर 1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
विनायक आणि अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला विनायक तयार, नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल पाटील तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये जीतला आपण पाहतोय. 49चं लक्ष संघर्षाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करावी लागेल आणि शून्यापासून विश्व मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावा लागेल. ते म्हणजेच विनायक आणि अतुलला लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल या वेळेला सॉफ्टनने केलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मिळाले पहिले सिंगल. स्वतःच आणि संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये खुलं केलं, अकाउंट ओपन केलंय. ते म्हणजे बॅट्समन विनायकनं अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये ज्या अतुलला 20 धावा खर्च केल्या होत्या ना, त्या अतुलला आता त्या 20 धावा भरून काढाव्या लागतील. ओ यावेळेला आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉलला पाठवलं थेट फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर अतुल पाटीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला फाईन चौकार. कोण दिला विनायकनं षटकार. विनायकचा जर विचार करायला गेला तर 2 बॉल त्यांना फेस केला, 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांना दिलंय. अतुल पाटीलचा जर विचार करायला गेला तर त्यांना देखील 2 बॉल फेस केला, 7 धावा त्यांना देखील बनवल्यात. म्हणजे आता धावफलक जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये, अर्थातच 14 अंकावरती. 14 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. या वेळेला क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शॉट मिड विकेटला थोडीशी चुकी घडत असताना फिल्डर धावतोय, पळतोय. 2चा कॉल आणि बघता बघता 2 इथे केल्या तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 2 धावेच्या साह्यानं धावफलक 16 अंकावरती. जर अशाच प्रकारची बॅटिंग शेवटच्या बॉल पर्यंत सुरू राहिली तर कुठेतरी 49 धाव्यांचं लक्ष देखील छोटं वाटेल. ते म्हणजे जय दुर्गा सुरे बी या टीमच्या विरोधात. शेवटचा बॉल बॅकफुटला आला, लेट कट केला. या वेळेला गली रिझर्व मधून फिल्डर धावतोय, एक केली कंप्लीट. आणि आता अखेर या एकानं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय बॅट्समन अतुल पाटील आणि बॅट्समन विनायकला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1चा बाजी खेळ इथे कंप्लीट झाल्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात बिनबाद 17 अंकावरती. 17 ऑन बोर्ड. आता पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या टीमला लागतोय. यस ठोक डीजे. अमोल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आता खऱ्या अर्थानं अमोलच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. या छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी ओढून घेत असताना अमोलला आपण पाहताय दुसऱ्या षटकामध्ये. स्वप्नावत सुरुवात मैदानाच्या करायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमोलनं भरपूर चांगला खेळ दाखवलाय.
यावेळा देखील फक्त आणि फक्त दिशा दिली. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. फिल्डर धावतोय पळतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फाईन लेग मध्ये पोहोचलाय आणि बघता बघता इथे धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात. त्या 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. काय सुरुवात करून दिली विनायकनं, काय सुरुवात केली अतुलनं. अतुलचं मी कौतुक करू कारण अतुलनं फक्त आणि फक्त 3 बॉल फेस केल्यात आणि त्यानं तब्बल आतापर्यंत 9 धाव्यांचा कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलाय. 11 धावा बनवल्यात विनायकनं. या वेळेला बॅटची बाहेरची एज बॅकवर्ड रिझन मध्ये विकेट किपर चेंडूच्या खाली कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपला किपरनं झेल आणि संपलाय. बॅट्समन अतुल पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला. अतुल पाटील इज गॉन. वजे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 3रा क्रमांकावरती जयदुर्गा सुरे बी या टीमला आपण पाहतो. ज्या टीमनं भरपूर चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करून दिली विनायकनं अतुलनं आणि आता अतुलची जागा भरून काढण्यासाठी रौनक वजे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला. यस यस दरम्यान धक्का क्रमांक लागलाय. हा तब्बल 2रा फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. रौनक ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावली त्याला सोडावं लागतंय मैदान. रोड टू द पॅव्हिलियन. स्पेशलिस्ट म्हणून अमोलकडे पाहिलं जातं. सातत्यानं खोलवर टप्प्याचे बॉल तो भरपूर चांगले हाताळत असतो. तब्बल 2 आदरे या षटकामध्ये दिल्यात ते म्हणजे गोलंदाज अमोलला पहिले बाद केलं अतुल पाटीलला, तदनंतर बाद केलं रौनक वजेला आणि आता 2 गड्यांच्या नुकसानात जयदुर्गा सुरे बी हा संघ सध्याच्या कडेला जाऊन पोहोचलाय. तब्बल 22 या अंकावरती 22 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 4थ्या क्रमांकावरती निशांतला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा होता. बॉल हवेमध्ये विकेट किपर पोहोचतोय. एक कंप्लीट झाली आणि आता अखेर या एकाच धावेनं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय. तो म्हणजे बॅट्समॅन निशांत आणि विनायकला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा इथे वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि दुसरा षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात तर तब्बल 23. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 17. तदनंतर अमोल आला. अमोलला धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावला. विकेट त्यानं संपादित केल्या तब्बल 2 आणि अवघ्या धावा खर्च केल्या 6. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या तर तब्बल 23. येस 23 बनल्या गेल्यात. 49चं लक्ष 26 करायचे आहेत येणाऱ्या 12 मध्ये. 26 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. येस डीजे. मंगळवाराचे दिसाला भरते पिंपल घर या गावाला. (23 ऑन बोर्ड). 23 धावा बनल्यात. 26 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय
निशांत आहे नॉन स्ट्राईक इनला. विनायकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर आपण पाहतोय सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 3 मध्ये रोहनदा, ज्यांना बॅटिंग करत असताना तब्बल 25 धावा त्यांना बनवल्या होत्या आणि आता तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना देखील करावे लागेल. रोहनदा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल, फुल टॉस आणि ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये खेचलाय. पहिल्या बॉल वरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. काय परफॉर्मन्स सुरू आहे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय रोहनदा. बॅटिंग करत असताना देखील भरपूर चांगली कामगिरी, गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉल वरती विकेट. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये तब्बल तिसरा, तो म्हणजे जयदुर्गा सुरई बी या टीमला. भरपूर चांगला खेळ, विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड, ऑलराऊंडर परफॉर्मन्स तो सध्याच्या घडीला दाखवतोय. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट तब्बल 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. जर विचार करायचा झाला तर विनायकच्या जोडीला अतुलनं भरपूर चांगली बॅटिंग केली होती, पण त्यानंतर अतुल बाद झाला. अगदी त्याच्याच नंतर त्याच्या पाठोपाठ रोनक वजे देखील बाद झाला. त्यानंतर निशांना देखील थोडासा नाराज केला, निशांत देखील लवकर बाद झाला आणि आता रोहनदानं पहिल्या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली. तब्बल तिसरी प्रतीक स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल पद्धत आली तर थोडस चुकलंय. रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला. 12 मध्ये 26 जरूर करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती विकेट आली. आता बॉल शिल्लक 11 विजयासाठी धावा करायच्या होत्या मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 26. प्रतीक तयार. या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये गुडलेंथ होता, स्कोर कट केलाय. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, फिल्डर धावतोय, पळतोय. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला, 2 कंप्लीट केला, तिसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये अखेर फायनली धावा कंप्लीट केल्या. तब्बल 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलोय मैदानाच्या आतमध्ये 26 या अंकावरती. दहा बॉल आणि 23 ची गरज आहे मॅच मध्ये. विनायक स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवलाय. नेत्रदीपक फटका. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. तंत्रशुद्ध फटका. 4 धावा, चौकार. चौकार आलाय. शुद्ध षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या बॅट मधून. काय फटका कळला पॉवर पाक बॅटरच्या बॅट मधून. हा पॉवरफुल सिक्सर मैदानामध्ये समीकरण येऊन टेपले. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्यात. त्या तब्बल 11 धावा. 6 बॉल 11 धावा, असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 11 बनल्या जातील जयदुर्गा सुरई बी टीमच्या माध्यमातून की 11 रोखला जातील जानकी इंटरप्राइजेस पिंपळघर या टीमच्या माध्यमातून. याचं उत्तर हे शेवटचे 6 बॉल देऊन जातील. 6 बॉल 11 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकला पण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला विनायक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार सुहास. पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बाटने खेचलाय आणि अखेर फायनली केली आहे मैदानाच्या आतमध्ये कॅच कंप्लीट. रोहनदा त्या ठिकाणी तैनात. आज रोहनदाचा खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करायला हवं. विथ बॅट, विथ बॉल, विथ फिल्डिंग, खऱ्या अर्थानं आउटस्टँडिंग ऑलराऊंडर परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रोहनदाला आपण पाहिला. टिपला झेल, संपला खेळ, फलंदाज बाद.
एकवीरा माऊलीची बाई तू एकवीरा माऊलीची जत्रा भरते आई वर्षाची भरते तुझे गोमानाची भरते तुझे गोमानाची भरते तुझे गोमानाची वैभव भोईर भक्त आला वैभव भोईर भक्त आला शिंगार सजवाला आई माऊली क्या बात आहे मामा मांजे अशी लढत 5 बॉल 11 फुलर रेनचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला मैदानाच्या आतमध्ये मिडवी केला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो थोडासा फंबल झाला पण एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली सुहासला आपण पाहतोय सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 2 मध्ये रोनितला आपण पाहिलं आता सध्याच्या घडीला नॉन स्ट्राइक इनला रोनित स्ट्रायकिंग इनला विनायक 4 बॉल 10 ची गरज या मॅच मध्ये फुलर लेनचा बॉल बॅटची आतली कडा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता अखेर खऱ्या अर्थानं डॉमिनेट केलाय बॅटरला समीकरण येऊन टेपलंय शेवटचे 3 बॉल धावा करायच्या 10 यस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची सुविधा करण्यात आली असे आमचे जितूदादा पाटील यांचं इथे शुभागमन त्यांचं देखील करूया सरचे हार्दिक स्वागत जितूदादा पाटील यांना देखील विनंती करतोय की या पण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हा समीकरण होतं ते तब्बल 6 बॉल 11 समीकरण होतं 5 बॉल 11 समीकरण होतं 4 बॉल 10 समीकरण होतं 3 बॉल 10 आणि आता समीकरण आला 3 बॉल आणि 9 ची गरज 3 बॉल 9 विनायक यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाची एस्टॅनचा वेध दांडी गुल ही गोल्डन नाही तर ही प्लॅटिनम प्लस विकेट मैदानाच्या आतमध्ये विनायकच्या केळीचा झालाय अंत फलंदाज बाद भिजला कळस सोन्याचा माझी गाव देवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे जाणतू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे गाव देवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा चाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत आता शेवटचे 2 बॉल धावा करायच्या 9 एक षटकार एका चौकाराची गरज या मॅच मध्ये आणि आता अवेश मैदानामध्ये आलाय 2 बॉल 9 ह्या वेळेला आताचा हा बॉल या मॅचची चित्र बदलवणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आताचा हा बॉल आला डॉट हळूहळू का होईना पण या मॅच मध्ये आपला शिरकाव करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जानकी एंटरप्राइजेस पिंपळगरा संघ 1 बॉल धावांची गरज तब्बल 9 1 बॉल 9 ची गरज आणि अखेर सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय 49 धावा रोखल्यात तर म्हणजे जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर या टीमनं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर अँड हार्ड लक टफ लक बॉयज टीम जय दुर्गा सुरेबी या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच